सुरक्षा आता वाढवण्यात येते। अवघ्या साधारणपणे अर्ध्या तासामध्ये म्हणजे 7:15-7:30च्या दरम्यान टीम इंडिया याच मरीन ड्राईव्हच्या ठिकाणी येईल आणि तिथून हा जो विजय उत्सव आहे टीम इंडियाचा तो साजरा केला जाईल। लाखोच्या संख्येनं इथे आपण हे क्रिकेट प्रेमी बघतोय दोन्ही बाजूनी म्हणजे रस्त्याचे दुतर्फे आहेत त्या साईडला म्हणजे मरीन ड्राईव्ह साईडला पण आपण बघतोय तिथे सुद्धा हे सर्वजण आहेत आणि इथे बघतोय चॅम्पियन 2024 ही लिहिलेली ही ओपन डेक बस जी सकाळपासून आपण एबीपी माझावर दाखवतोय ती बस आता मरीन ड्राईव्ह परिसरात जी अडकलेली होती ती आता मरीन ड्राईव्ह परिसरात आलेली आहे। एनसीपीच्या इथे पार्क केली जाईल आणि आता हे प्रत्येक क्रिकेट प्रेमी क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट बघत होते कारण अगदी 3-3:30 वाजल्यापासून ऊन पावसाचा खेळ सुरू होता। पावसात हे सर्व क्रिकेट प्रेमी भिजले मात्र अजूनही ते थांबलेले आहेत। क्रिकेटची टीम आपली इंडिया क्रिकेटची टीम कधी येते आपली विजयी टीम कधी येते त्याच्यासाठी आपण बघतोय कशा प्रकारे चेअर केलं जात आहे कशा प्रकारे या बसचं सुद्धा स्वागत हे सर्व क्रिकेट प्रेमी आपल्याला करताना पाहायला मिळतात। कशा प्रकारे ही बस आहे हे आपण दाखवूया। जो फोटो कप घेताना आपण बघितलाय वर्ल्ड कप घेताना हा फोटो बघितलाय तो फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सर्व टीमचे सदस्य या ठिकाणी आपल्याला या ओपन डेक बसवर पाहायला मिळत आहेत आणि ICC मेन्स T20 वर्ल्ड कप चॅम्पियन या बसवर आपल्याला थोड्याच वेळात चढलेले पाहायला मिळतील आणि जसं मी सांगितलं की NCPA ही बस पार्क केली जाईल आणि तिथून पुढे साधारणपणे 2-2.5 किलोमीटरचं हे अंतर जिथे वानखेडे स्टेडियमवर हजारो लाखो चाहते टीम इंडिया कधी येईल याची खरं तर वाट बघतायत त्या ठिकाणी